ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष। तुम्ही एनडीएचे प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल। भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर शहांचं शिंदेंना आश्वासन, सूत्रांची माहिती। मी तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा नाहीये तर लढणारा आहे। लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवरती आणत नाही। नाराजीचा विषय कालच संपला। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं काम करू नका। अमित शहांसोबतच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री पदाधिकाऱ्यांना आदेश। भाजपच्या कुरघोडीवरून एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये अमित शहांकडे तक्रार। महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाण यांच्याकडून आर्थिक पाठबळ, पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर। ऑपरेशन कमळवरून शिंदेंची नाराजी, सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केल्याबद्दल धन्यवाद। रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानाने देखील मोठे आहेत। मंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक। मिंधे मंडळ नाराज झालं म्हणे। मंत्रिमंडळामध्ये चणे फुटण्या इतकीही किंमत नाही, जे पेरले त्याची फळं मिळत आहेत। सामनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक टीका। बिहारमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी सोहळा। नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार। एनडीएसह महायुतीचे नेतेही उपस्थित असणार। बिहारप्रमाणे महाराष्ट्रात देखील एकजुटीची ताकद दिसेल। महायुती मजबूतीने निवडणुकांना सामोरं जातेय। विधानसभेप्रमाणे आगामी निवडणुकीत देखील चांगलं यश मिळेल, उपमुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही। युती तोडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय, निलेश राणेंची टीका। कणकवलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राणे बंधू आमने सामने। कागल नगरपालिका निवडणुकीतील रंगत आणखी वाढली। शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना अज्ञात स्थळी हलवलं। उमेदवारांनी अर्ज मागे घेऊ नये म्हणून खबरदारी। काँग्रेसची पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची इच्छा। मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची शरद पवारांसोबत भेट। मवियाच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती। दडपशाही करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, मनसेसोबत युतीला वर्षा गायकवाड यांचा नकार। तर आघाडी आणि युतीसाठी स्थानिक पातळीवरती सर्व अधिकार दिलेत। स्वबळावरती निवडणूक लढवण्याची भावना, हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून स्पष्ट। नागपूरमध्ये काँग्रेसच्या 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। नगरपंचायत नगरपालिकेमध्ये मनमानी झाल्याचा आरोप। प्रबोधनकार ठाकरेंच्या चौथऱ्याच्या बाजूला मनसे आणि ठाकरे सेनेची बॅनरबाजी। प्रबोधनकार ठाकरेंची आज पुण्यतिथी। पुण्यतिथीनिमित्त शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने येणार। काल पोलीस आले तेव्हा मी घरी नव्हतो। उद्या स्वतः नेरुळ पोलीस स्थानकामध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार। अमित ठाकरेंची माहिती। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा। दिल्लीमध्ये सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। मुख्याध्यापकांसह 2 शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल। शाळेबाहेर पालकांचं आंदोलन, न्याय देण्याचीही मागणी। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदवला। 275 जणांनाही नोटीस पाठवून चौकशी केली जाणार। जमिनीसंदर्भात हक्क कसा देण्यात आला, काही मोबदला दिला आहे का, या दृष्टीनं तपास होणार। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये 73 कोटींचा घोटाळा। बीडमध्ये महसूल विभागामध्ये खळबळ, 3घांना अटक तर 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। एसआयटीकडून तपास सुरू। मुंबई विमानतळ आज बंद राहणार। सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रनवे बंद असणार। वार्षिक देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय। मुंबईत थंडीचा कडाका वाढला। तापमानाचा पारा 16 अंशांवर पोहोचला। 10 वर्षांमधील किमान तापमानाची विक्रमी नोंद। संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार। खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। शुक्रवारी कमी दाबाने पाणी केला जाणार। मुंबईतील अंधेरी स्थानकावरती धर्मांतर होत असल्याचा दावा। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही तक्रार दाखल नाही। लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहिता लागू झाल्यानं या महिन्यात हप्ता मिळणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित।
नवी दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी तपास सुरू असलेल्या विद्यापीठात 415 कोटी रुपयांचा घोटाळा. ईडी तपासात धक्कादायक खुलासा. अध्यक्ष जावेद अहमद सिद्दीकींना कोर्टाकडून 13 दिवसांची ईडी कोठडी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.